नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे वैभव गजबे या यूट्यूब चॅनलवर। तर आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना डीबीटीद्वारे 1500 रुपये महिन्याला लाभ होत आहे। तर बघूया लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार आहे किंवा नाही। काल दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना असे म्हटले आहे की लाडकी बहीण योजना ही यापुढेही सुरू राहणार आहे। आपल्याला जो 1500 रुपयाचा हप्ता मिळत होता तोच सध्या मिळणार आहे। शासनाचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत पूर्ववत झाल्यानंतर तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी 2100 रुपये लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। तर या योजनेसाठी कोणत्या बहिणी अपात्र ठरणार आहेत याबाबतची माहिती घेऊया आपण। ज्या लाडक्या बहिणी निकषाच्या बाहेर आहेत आणि या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या बाबतीत पुनर्विचार केला जाणार आहे, परंतु सरसकट सर्वांच्या बाबतीत लागू केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काही नवीन अपडेट असल्यास आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहे। धन्यवाद। असेच महत्त्वपूर्ण माहितीचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वैभव गजबे चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।